no llevarte esta noche yo no quiero verte, pero si te vas, esta noche te va a celebrar. Quiero verte, pero si te vas, esta noche te va a celebrar. Quiero verte, pero si te vas, esta noche te va a celebrar. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतोय, पण बऱ्याच दिवसांनी जरी ब्लॉग येत असला तरी मी आज प्रवास करतोय माझ्या गावी. आणि हा ब्लॉग करण्याचं कारण एवढंच की या रूटवर मी एक दोनदा ब्लॉग शूट केला आहे, पण या रूटवर आहे ना एक नवीन ऑपरेटर आलेला आहे विथ नवीन बस त्यांची ब्रँड न्यू. आजचा प्रवास आपला हा मुंबई ते आटपाडी म्हणजे रूट आहे गाडीचा, पण आपण डिगंचीपर्यंतच करणार आहे कारण की तेच आपलं गाव आहे. तर आता मी ते कॉटन ग्रीन येथे आहे आणि आपली गाडी पार्किंगमधून निघालेलीच आहे. तर आता आपण आपल्या गाडीचं एक्सटेरियर इंटेरियर गाडीचं स्टाफ कोण आहे हे सगळं जाणूनच घेऊया. बाहेरून गाडीचा तुम्ही कलर पाहू शकता, ब्ल्यू कलरमध्ये आहे गाडी. माऊली कृपा असं नाव आहे या ऑपरेटरचं. AC स्लीपर कम सीटर गाडी हे आपण पुढे जाणूनच घेऊ या बसबद्दल माहिती वगैरे प्रवासात. तर या बसचं हे कॅबिन आहे बघा. बस ही जी आहे हे तुम्ही बघू शकता, अशोक लेलँडची 13.5 मीटरच्या चेसिसवर बस बांधलेली आहे. आणि हे असं इंटेरियर आहे बघा बसचं. तर इथे आपले ड्रायव्हर साहेब आहेत, यांच्याशी आपण पुढे भेटूच. आणि इथे तुम्ही पाहू शकता वर CCTV आहे. प्लस या बसमध्ये तुम्हाला वायफायची सर्व्हिस देखील प्रोव्हाइड केलेली जाते. बाकी हे सर्व लाईटीचे कंट्रोल्स वगैरे आतील. ही काही स्टेअरिंग आहे अशोक लेलँडची. प्लस इथे स्पीडोमीटर वगैरे आहे, सर्व इन्फॉर्मेशन. आणि हे CCTV कॅमेऱ्याचे सर्व डिस्प्ले वगैरे इथे तुम्ही पाहू शकता. बसच्या आतमध्ये बाहेर देखील सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे बसवलेलं आहे. आणि हे काही ACचे कंट्रोल्स आहेत. प्लस तिथे युजली जे कंट्रोल्स असतात बॅटरीचे स्विचेस वगैरे ते आहेत. आणि वर इथे एक आपल्या कॅप्टन साहेबांना एक फॅन दिलेला आहे कारण की उन्हाळ्यात मुंबईत खूप गरमी आहे, तुम्हाला माहीतच आहे. प्लस इथे वर स्पीकर वगैरे आहेत. आणि इंटेरियरमध्ये काम खूप सुंदर केलेलं आहे बघा बसच्या. ऑफकोर्स ही बस कीर्तिकोच यांनी बिल्ड केलेली आहेत. तर आता हे आपले कॅप्टन साहेब आहेत. सर तुमचं नाव काय? भानुदास सावंत. आणि तुम्हाला अनुभव किती आहे ड्रायव्हिंगचा? 20 वर्षांचा. आणि तुम्ही हा रूट सोडून इतर कोणता रूट तुम्ही म्हणजे चालला आहात का? एवढाच रूट. ओके. आणि तुम्ही एकटेच आहात का या प्रवासादरम्यान की अजून एक कोण आहे ड्रायव्हर? अच्छा, म्हणजे डबल ड्रायव्हर आहे आणि कंडक्टर. ओके. AC बस आहे आपली ही. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता स्लीपर कम सीटर हे बसचं इंटेरियर आहे. टोटल 24 सीट्स आहेत आणि टोटल 24 हे स्लीपर बर्थ आहेत. या साईडला डबल स्लीपर बर्थ आहे, या साईडला सिंगल आहे. तर सर्वात पहिला आपण सीटला पाहून घेऊया. तर या सीट्स तुम्ही पाहू शकता पुशबॅक सीट्स आहेत. हा नॉब प्रेस केला की सीट्स मागे जातात. प्लस तुम्हाला सीट भोवती पहा एक चार्जिंग पोर्ट आहे. वर तुम्हाला एक AC वेंट आहे आणि रीडिंग लॅम्प आहे पहा. आणि मस्त या सोयीस्कर अशा सीट्स आहेत, म्हणजे वाईड आहेत सीट. आणि लांब पल्ल्याच्या प्रवासालाही खूप सुंदर आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. आणि वर पाहायला गेलं तुम्ही तर हा डबल बर्थ आहे पहा. यामध्ये तुम्हाला म्हणजे घरच्यासारखं तुम्ही प्रवास करू शकता. प्रायव्हसीचा तर प्रवासादरम्यान तुम्ही म्हणत असाल तर काही विषयच नाही. प्रायव्हसीची फुल गॅरंटी घेतलेली आहे ऑपरेटरनी. आणि डबल बेडवरती तुम्हाला पहा एक बॅक सपोर्ट आहे, मोबाईल होल्डर आहे, प्लस चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. वर देखील पहा तुम्ही रीडिंग लॅम्प आणि लाईट आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथे बॉटल होल्डर वगैरे सर्व काही मिळत आहे. प्लस तिथे विंडोज आहेत, तुम्हाला विंडोज भोवती कर्टन्स देखील मिळालेले आहेत. तर असं काय एकंदरीत आहेत बघा. आणि सिंगल बर्थला देखील तुम्हाला सेम ॲम्युनिटीज आहेत पहा, मोबाईल होल्डर वगैरे. तिथे तुम्हाला लगेज एरिया दिला आहे, बॉटल होल्डर. तर असं टोटल आहे बसमध्ये. आणि शेवटला गेलं तर तुम्हाला शेवटला बसच्या मध्येपर्यंत बसच्या पुढे सिटिंग आहे. आणि शेवटचे 2 पॅसेज हे स्लीपर बर्थ दिलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही. हे बघा इथे एक स्लीपर बर्थ आहे, हा एक स्लीपर बर्थ आहे, इथे देखील आहे. आणि शेवटला इमर्जन्सी एक्झिट आहेत. तर शेवटला थोडं तुम्हाला वर चढून या बर्थवर जावं लागेल जर तुम्ही प्रवास करत असाल तर. तर एकंदरीत असं आहे पहा. लाइटिंग वगैरे एकदम जबरदस्त केली. रात्री तर सुंदरच दिसणार, रात्री देखील दाखवतो तुम्हाला. प्लस रूम फ्रेशनर देखील लावलेला आहे, एअर फ्रेशनर.
खूप सुंदर प्रवासादरम्यान तुम्हाला आनंद होणार आहे प्रवास करताना. आणि एक CCTV देखील दिलेला आहे आतील सेफ्टीसाठी पॅसेंजरच्या लगेजच्या वगैरे, आणि एक वॉच देखील दिलेला आहे. तर 7 वाजत आलेत बघा जवळजवळ, आणि बस इथे येऊन एक तासभर झाला आहे. 6 वाजता इथे बस आले. मोस्टली या रूटवरती जेवढ्या पण बसेस धावतात ना, पॅसेंजर बोर्डिंग इथूनच चालू होते बघा. हे कुर्ला हा एरिया आहे, आणि इथे बहुतेक काहीतरी दंडाधिकारी कार्यालय असं काहीतरी आहे, न्यायालय. त्याच्याबरोबर समोरही उभा राहते बघा आपली बस. तर नमस्कार सर. सर आपलं नाव? वसंत गंगाराम विरकर. सो सर तुम्ही म्हणजे ही आयडिया कशी आली तुम्हाला मध्ये या बस बिझनेसमध्ये यायची? नाही, मी नगरपालिकेमध्ये सर्व्हिस असतो मुंबई महापालिकेमध्ये. ओके. रिटायर झालो मी 2022ला. ओके. त्याच्यानंतर म्हणलं आमचा पनीरचा व्यवसाय आहे गावी. हां. त्याच्यासाठी आमचं पनीर जवळ 500 ते 700 किलो पनीर डेली मुंबईला. ओके. त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 60-70 हजार रुपये लोकांना द्यायला लागायचे भाडं. हां. मग आम्ही असा विचार केला की भाडं पण आपलं वाचलं, आणि मुलं पण आहेत आमच्याकडे, 2-3 मुलं आहेत. ते लोक सांभाळतील हा बिझनेस. ओके. या बिझनेस काय मिळवा. ओके. आणि हा म्हणजे ही बस लॉन्च करून जवळजवळ 1 महिना झालाय थोडक्यात, आहे ना? 1 महिना. तर प्रवाशांचा प्रतिसाद कसा आहे? प्रवासाचा प्रतिसाद चांगला आहे, चांगला आहे, एकदम उत्तम आहे. ओके. आणि म्हणजे लॉंग टर्म बघता म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे हे तुमचं ध्येय काय या बसला, म्हणजे बिझनेस रिलेटेड, म्हणजे प्रवाशांना असं सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करू शकता, किंवा म्हणजे असं तुमचं ध्येय काय? नाही, आमचं ध्येय आहे की उत्तम सेवा द्यायची लोकांना. ओके. प्रवाशांना एकदम खुश होण्याचा आम्ही प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पण पुढे जाऊन आपल्या बिझनेसमध्ये व्यवसाय वाढवता येईल. ओके. आणि आम्ही लोकांची चांगली सेवा देऊ. आणि तुमचा हा म्हणजे फर्स्टच बिझनेस आहे थोडक्यात यामध्ये, म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला या बिझनेसचा अनुभव नव्हता? ओके. तर तुम्हाला म्हणजे प्रथमच या बिझनेसवर चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही पहिलेच आहात या बिझनेसमध्ये जनरेशन बघायला गेलात? ओके. आपल्यासोबत गाडीचे मॅनेजर आहेत. मॅनेजर म्हणजे आज मॅनेजर प्रेझेंट नाही आहेत, सो हे ओनरच आहेत थोडक्यात. ओनरचे मुलगा आहे त्यांचा हा. सो हे आपल्याला आपल्या या गाडीचा रूट वगैरे सांगतील. तर सर या रूट काय आपल्या गाडीचा? आपला मुंबईवरून रूट आहे कॉटन मिल, दादर, कुर्ला, हां. घाटकोपर, गांधीनगर, हां. नंतर भांडुपवरून पंपिंगला जाणार, पंपिंगवरून एरोली, हां. एरोलीवरून कोपरकेरने, हां. कोपरकेरने नगर करून आपण जाणार नेरूळ, नेरूळवरून कणबोली. आणि पुढे गावचा रूट काय असणार आपला? गावचा रूट आपण लोणंद, फलटण, दहिवडी, गोंदवले, मसवड, गोंदावले असणार. त्यानंतर विरकरवाडी करत वरकुटे करून दिगंजी आटपाडी. आणि गाडी तरी गावाला आटपाडीला सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचेल? आपली गाडी 6-7 पर्यंत आपली गाडी टच असते. ओके. 6:30. आणि आज आपल्या म्हणजे सीटचं फेअर काय आहे बसमध्ये? 600 रुपये सिटिंग आणि 800 रुपये स्लीपर आहे. ओके. आणि समजा एखाद्या पॅसेंजरला जर बुकिंग करायचं असेल तर ते तुमच्याजवळ कसे कॉन्टॅक्ट करू शकतात? आपल्याकडे मोबाईल नंबरनी पण आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो. ओके. आपले एजंटशी पण तुम्ही बोलू शकता. ओके. आणि डायरेक्ट बुकिंग पण करू शकता. ओके. नंबर तर मी काय स्क्रीनवर देतीलच आहे. स्क्रीनवर देखील टाकेन मी, त्याची काय हरकत नाही. बाकी प्रवाशांचा प्रतिसाद कसा आहे? नवीन बस आहे, नवीन बस आहे. असं मी महिना झाला आहे, महिना मी बघतोय की कस्टमरचे रिव्ह्यूज खूप चांगले आले. 10:30 वाजलेत आणि आता गाडी जुईनगरला आली आहे बघा आपली, जस्ट नेरूळच्या अगोदर. टोटल जवळजवळ एक तास लागला आपल्याला ठाण्यावरून जुईनगरला यायला, कारण की आज सोमवार असल्यामुळे खूप ट्रॅफिक होतं. सो आता पॅसेंजर इथून पिकअप केलेत आपण आणि निघणार आहोत आता.
सो फायनली 11 वाजलेत आणि आता आपली गाडी आलेली आहे कळंबोलीमध्ये. सो अर्धा तास लेट आहे आपली बस. युजली 10:30 वाजता पोचते कळंबोलीत. सो नाईट लुक तुम्ही बघू शकता बसचा, विंडोजच्या त्या रनिंग LEDs वगैरे. सो नवीन ऑपरेटर असून देखील बराच प्रतिसाद आहे प्रवाशांचा चांगला. तर आत्ता सीझन देखील चालू झालाच थोडक्यात, पण तरी थोड्या साड्या सीट्स खाली आहेत, पण या इथे भरून जातील माझ्या मते. आणि मी कॅबिनमधूनच प्रवास करतो आहे, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहेच आपला कॅबिनचाच पूर्ण व्हिडिओ असतो. त्या बसमध्ये तुम्हाला वायफायची सुविधा देखील आहे बघा. सो तुम्ही ओपन करून खाली वायफायमध्ये गेलात की इथे तुम्हाला माऊली कृपा म्हणून दिसेल. हे बघा, हे यामध्ये गेला की पासवर्ड टाकून 12390 हा पासवर्ड टाकून कनेक्ट केलं की तुमचं वायफाय कनेक्शन झालं बघा. ही एक सुविधा खूप चांगली आहे या बसमध्ये, जेणेकरून तुम्ही प्रवासादरम्यान कंटाळू शकत नाही. तुम्ही एंटरटेनमेंट घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तुमचा प्रवास. सो एक्झॅक्ट 12 PM वाजलेत आणि आता गाडी हॉटेलला थांबले, जय भोलेनाथ म्हणून. हे खालापूरच्या थोडं पुढे गेल्यावर हॉटेल आहे आणि बऱ्याचशा गाड्या गेल्यात, त्यामुळे थोडी गाडी आपली लेट आहे. तर बघूया जेवण वगैरे कसं आहे हॉटेलचं. A few moments later. तर मित्रांनो, हाफ ॲन आवरचा ब्रेक झालेला आहे. जवळजवळ 12:30 वाजलेत आणि जेवण तर जेवलो मी इथे, पण युजली गाडी या हॉटेलवर थांबत नाही. आज बराच लेट झाला म्हणून बहुतेक थांबलेली दिसते, नाहीतर ठीक होती जेवणाची क्वालिटी वगैरे. रात्री खूपच सुंदर दिसते बघा गाडी. चालेल देतो का बघायला म्हणजे स्टाफ म्हणली माणसं नाही देत असतील काय तर कोणी गेले का तुला दाखल करा. हा सापडे गाडी बंद
सकाळचे 6:30 वाजे आहेत मित्रांनो. सर्वांना सुप्रभात. आणि आता आपली बस दहिवडीमध्ये आलेली आहे. पहा, हे दहिवडीचं काही बसस्थानक आहे आणि इथे पॅसेंजर डिबोर्ड केलेत आणि इथूनच तुम्ही पिकअपसुद्धा करू शकता बसमध्ये. हाच बोर्डिंग पॉईंट आहे मुंबईला जाताना देखील. आणि आता बघा, वातावरण एकदम सकाळ झाली, मस्त सुंदर असं दृश्य आजूबाजूला दिसते तुम्हाला. तर टोटल जवळजवळ एक तास आपली बस लेट आहे, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक वगैरे सापडलं होतं त्या कारणामुळे. बाकी प्रवास तर सुंदर होतो आहे. बघा, कॅबिनमध्ये बसलो आहे मस्तपैकी आणि आता डायरेक्ट आपली बस जाईल म्हसवडला. तिकडे बघा सूर्यदेवता. तर मित्रांनो, आता एक म्हसवडच्या 2 किलोमीटर अगोदर आहोत आम्ही आणि हे पनीरचे बॉक्स वगैरे उतरायचे चालले आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे ओनर आहेत त्यांचा पनीरचा देखील बिझनेस आहे. सो इथे त्यांचं दूध वगैरे कलेक्ट होतं आणि त्यामागेच प्लांट आहे, पनीरचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होते. तर मॅडम, तुमचं नाव काय सविता देशमुख, आणि तुम्ही मुंबईमधून कुठून बसलात? कळंबोलीत. कळंबोलीतून. तर तुम्हाला म्हणजे ही नवीन गाडीमधून प्रवास करायला कसा वाटला? आरामदायी होता का? हो, छान होतं. आणि आणखी तुम्हाला काही सांगायचं का गाडीबद्दल असं विशेष? छान आहे, नवीन आहे गाडी. आवडली तुम्हाला? हा, आवडली. मित्रांनो, आता 8 वाजलेत आणि डिगंचीमध्ये आलेलो आहोत आपण. माझा शेवटचा स्टॉप आहे. बाकी बस आपली अशी इथून आटपडीला जाणार. आज थोडा उशीरच झाला आहे, पण ठीक आहे, तेवढं असतं थोडंफार ट्रॅफिकमुळे वगैरे. अशा तऱ्हेने मित्रांनो आपला प्रवास आता संपलेला आहे. आणि एक सांगायचं म्हणजे गाडी तर नवीनच आहे आणि ऑपरेटर देखील नवीन आहे, त्यामुळे यांना या बिझनेसमध्ये यश मिळेल अशीच आपण आशा ठेवूयात. आणि जर तुम्ही प्रवास करत असाल या रूटवर तर नक्कीच तुम्ही या ऑपरेटरसोबत प्रवास करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर असंच भेटूया आपण परत आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये.